नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या गणिताला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे, म्हणजेच 15 आणि वरच्या संख्येला भाग द्यायचा आहे. मग 15 आणि 75ला भाग जातो, भाग येतो 5चा, 15 5 75. आता हे जे 7 आहेत, ही 7 संख्या लहान आहे 15पेक्षा, म्हणजे भाग जातो शून्याचा. आता ही संख्या झाली 75, परत भाग बसतो 5चा, 15 5 75. 7 लहान आहे, भाग येतो शून्याचा, त्यानंतर 75, 15 5 75 आणि हे 0. बघा, म्हणजे पर्याय क्रमांक डी. बघूया पुढील गणित. 19 ते 92 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? तर याचं सूत्र आहे बघा, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. मग या ठिकाणी जी शेवटची संख्या आहे ती कोणती आहे? 92 आहे. शेवटची संख्या आहे 92 आणि पहिली संख्या आहे 19 आणि यामध्ये मिळवायचे 1. बघा, आता या 2 मधून तर 9 वजा होत नाहीत, मग एक हातचा घेतला तर 12 होतात. 12 वजा 9 म्हणजे 3 आणि इथे राहिले 8. 8 मधून 1 गेला 73 म्हणजे 7. ठीक आहे, अधिक 1 म्हणजेच 74. तर 19 ते 92 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 74. नैसर्गिक संख्या काढण्याचं हे आहे सूत्र, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. कमाल 5 अंकी संख्या व किमान 3 अंकी संख्या यांतील फरक किती? आता 5 अंकी संख्या आपल्याला माहिती आहे. 5 अंकी कमाल संख्या म्हणजे 9 किती वेळा लिहायचे? 5 वेळा लिहायचे. चला, आणि फरक आहे, फरक म्हणजे काय? वजा आहे. आता 3 अंकी किमान म्हणजे लहान संख्या, म्हणजे 1 वर 2 0 किंवा 100. बघा, 9 वजा 0 9, 9 वजा 0 9, 9 वजा 1 8 आणि इथे 99, म्हणजेच 99,899. बघा, आता याला आपल्याला सोडवायचं आहे. हे सोडवण्याचे 2 प्रकार आहेत. एकतर आपण हे जे छेद आहे, छेदाला आपल्याला समान करायचे. समान करण्याची 2 पद्धती, म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती बघा, 2 3 आणि 4. यामध्ये जी सर्वात मोठी संख्या आहे 4. आधी या 4ला 2 आणि 3 भाग जातो का ते पहा. तर 2 भाग जातो, परंतु 3 भाग जात नाही. मग 4 ची दुप्पट करा. 4 ची दुप्पट 8. आता या 8ला 2 भाग जातो, 3 भाग जात नाही. 4चा पाडा 3 पर्यंत म्हणा, 4 ची तिप्पट 12. आता या 12ला 2 भाग जातो आणि 3 सुद्धा भाग जातो. म्हणजे या 2, 3 आणि 4चा लसावी किती आला? 12. ठीक आहे, आता बघा, मग हे जे गणित आहे, आता या 2ला कितीने गुणलं म्हणजे 12 येतील? 6ने गुणा. मग 1ला पण 6ने गुणावं लागेल, म्हणजे इथं 1 गुणेला 6 छेद 2 गुणेला 6 अधिक 3ला कितीने गुणलं म्हणजे 12 येतात? 3ला 4ने गुणलं तर 12 येतात. म्हणजेच या अंशाला सुद्धा, म्हणजे 2ला सुद्धा आपल्याला 4ने गुणावं लागेल. 2 गुणेला 4 छेद 3 गुणेला 4 अधिक, आता या 4ला 3ने गुणलं तर 12 येतात. मग या अंशाला सुद्धा 3ने गुणा. तर इथे 3 गुणेला 3 छेद 4 गुणेला 3. हे सर्व आहे कंसामध्ये. आपण अगोदर कंसामधील जो छेद आहे तो समान केला आणि इथे 5/6 भागाकारामध्ये आहेत. आता या सर्वांचा गुणाकार 2 गुणेला 6 3 गुणेला 4 4 गुणेला 3 किती येतात? 12 येतात. म्हणजे छेदामध्ये 12 आणि वर 1 गुणेला 6 6 अधिक 2 गुणेला 4 8 अधिक 3 गुणेला 3 म्हणजेच 9. चला, 6 आणि 8 14, 14 अधिक 9 23, म्हणजे 23/12, 23/12 आणि भागाकारामध्ये येतात 5/6. आता अपूर्णांकाचा भागाकार आपण कसा करतो? तर जे भागाकाराचं चिन्ह आहे याला गुणाकाराचं लिहा आणि
छेद अंशामध्ये अंश, छेदामध्ये लिहा 6/5. 6 ने 12ला भाग जातो, भाग येतो 2चा. म्हणजे आता इथे काय राहिलं, अंशामध्ये राहिले 23 आणि छेद 2 गुणिले 5 10. आता भागाकारामध्ये 10 आहेत, म्हणजेच हा जो अंश आहे 23, यामध्ये आपल्याला किती घर डावीकडे सरकायचे, एक घर डावीकडे सरका, म्हणजे आपलं उत्तर आलं 2.3 सी. 48चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया कोणती? आता हे जे 48 आहेत, याला अगोदर आपण 2नी जर भाग दिला तर भाग येतो 24चा. 24 गुणिले 2, 24 दोन्ही 48. आता या 24ला बघा 2नी जर भाग दिला आपण तर भाग 12चा येतो. 12 गुणिले 2 24. आता या 12ला आपल्याला असं लिहिता येईल की 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6 म्हणजेच बेसखम 12, आणि 6ला आपल्याला 2 गुणिले 3 बेत्रिक 6. हे 2 किती वेळा आले? 4 आणि 1 वेळा 3. पर्याय क्रमांक डी. धन्यवाद.